विनंती आपल्या सगळ्यांना थोडंसं बाजूला व्हायचं आहे. या ठिकाणी गर्दी न करता वहिनी या ठिकाणी येत आहेत. अमृता वहिनीचं या ठिकाणी शब्दसुमनाने स्वागत करतो. मंडळी जोरदार टाळ्यांचा कडकडाट होऊ द्या. जय जय शंभो शिवशंकर. मंडळी कावड यात्रेच्या माध्यमातून जी कावड वहिनी आणलेली आहे त्या कावडीच्या माध्यमातून जलाभिषेक आदरणीय मनीषजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली होईल. अत्यंत स्मरणीय सोहळा. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या दीर्घायुष्यासाठी यांना निरोगी आणि त्यांचं नाव केवळ महाराष्ट्रापुरता न राहता येणाऱ्या काळामध्ये त्यांचा देशात नाव व्हावं या दृष्टिकोनातून हे संपूर्ण पूजन या ठिकाणी होते आहे. पूजन करीत आहे. 55 नद्यांच्या जलांनी हा जलाभिषेक या ठिकाणी आदरणीय मनीषजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडतो आहे. आदरणीय देवेंद्रजी फडणवीस किशोर भाऊ जोरगेवार यांच्या संकल्पनेतून जातो आहे. शिवरुद्राभिषेक सोहळा आदरणीय मनीषजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडतो आहे. समाजज्योती कल्याणी बहिणी भक्तिभावाचा सोहळा महाराष्ट्राचे राज्य मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या कमलांनी या ठिकाणी होतो आहे. पार्वती पते संचमे मयस्तमे भक्तिमय असं हे वातावरण. अमृताबाई मला सांगताना आनंद होतोय की हे अत्यंत प्राचीन असं मंदिर आहे आणि हा शिवलिंग सुद्धा अत्यंत मोठं शिवलिंग आणि प्राचीन शिवलिंग म्हणून ओळखलं जातं. अशा ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मला एकच मंत्र आठवतो तुम्ही म्हणते ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् पूर्वारुकमिव बन्धना मृत्योर्मुक्षीयमामृतम्.